नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आर डी स्टोरीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यापुढे दानशूर कर्ण आणि श्रीकृष्ण कथा व श्रीकृष्णांनी कर्णाचे अंतिम संस्कार स्वतःच्या हातावर का केले ही कथा घेऊन आली आहे. कर्ण हा महाभारत युद्धातील सर्वात शक्तिशाली योद्धा मानला जातो. तो दुर्योधनाच्या म्हणजेच कौरवांच्या बाजूने लढत होता. कर्णाला कसे नियंत्रित करायचे हा श्रीकृष्णांसाठीही चिंतेचा विषय बनला होता. पण कर्ण हा एक सेवाभावी, नैतिक आणि संयमी व्यक्ती होता. या तिन्ही गोष्टी त्याच्या विरोधात गेल्या ते कसे? जोपर्यंत कर्णाकडे कवच आणि कुंडले आहेत तोपर्यंत कोणीही त्याला मारू शकत नाही हे भगवान श्रीकृष्णाला चांगलेच माहीत होते. अशा परिस्थितीत अर्जुनाच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. दुसरीकडे देवराज इंद्र चिंतेत होते, कारण अर्जुन हा त्यांचा मुलगा होता. भगवान श्रीकृष्ण आणि देवराज इंद्र या दोघांनाही माहीत होते की कर्णाकडे जन्माची कवच आणि कुंडले आहेत. तोपर्यंत तो युद्धात अजेय राहील. मग श्रीकृष्णांनी देवराज इंद्रला उपाय सांगितला आणि मग देवराज इंद्र ब्राह्मणाच्या वेशात कर्णाच्या दारात पोहोचले. देवराजही सगळ्यांच्या रांगेत उभे राहिले. कर्ण प्रत्येकाला काहीतरी दान देत होता. नंतर देवराजांची पाळी आली तेव्हा दानी कर्णाने विचारले, विप्रवर, कृपया आदेश द्या. आपणास कोणत्या वस्तूची इच्छा आहे? इंद्रदेव म्हणाले, हे राजा, तुमची कीर्ती ऐकून मी लांबून आलो आहे. या पृथ्वीतलावर तुमच्यासारखा दाता दुसरा कोणी नाही असे म्हणतात. त्यामुळे मला नुसती आशा नाही तर मला जे हवे आहे ते तुम्ही मला नक्की द्याल असा विश्वास आहे. तरीही माझ्या मनात जराही शंका नाही. म्हणून जर तुम्ही संकल्प घेतलात तरच मी तुमच्याकडून माझी काय इच्छा आहे ते मागेन. नाहीतर तुम्ही म्हणालात तर मी रिकाम्या हाताने जातो. तेव्हा ब्राह्मणाच्या वेशातील इंद्रदेव अजून नम्रपणे म्हणाले, नाही राजन, आम्हाला तुमच्या प्राणाची इच्छा नाही. हवं ते मिळालं तर मनःशांती मिळेल. तुम्ही प्रथम संकल्प घेतलात तरच मी तुमच्याकडून दान मागेन. कर्णाला राग आला आणि त्याने हातात पाणी घेऊन म्हटले, आम्ही संकल्प घेतो. आता लगेच विचारा. तेव्हा इंद्रदेव म्हणाले, राजन, आम्हाला दान म्हणून तुमच्या शरीरावरचं कवच आणि कुंडले हवे आहेत. क्षणभर शांतता पसरली. कर्णाने इंद्रदेवांच्या डोळ्यात पाहिले आणि मग एक क्षणही न घालवता परोपकारी कर्णाने खंजीराच्या साह्याने त्याच्या अंगावरील कवच आणि कानातील कुंडले काढून ब्राह्मणाच्या स्वाधीन केले. इंद्रदेव लगेच तेथून पळत सुटले आणि दूर उभ्या असलेल्या रथावर स्वार होऊन पळून गेले. कारण कर्णासमोर इंद्रदेवांचे रहस्य उघड झाल्यानंतर कदाचित त्यांचे मत बदलले असते. काही मैल गेल्यावर इंद्रदेवांचा रथ खाली आला आणि जमिनीत धसला. तेवढ्यात आकाशातून आवाज आला, देवराज इंद्र, तुम्ही फार मोठे पाप केले आहेत. तुमचा पुत्र अर्जुनाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही कपटाने कर्णाचा जीव धोक्यात टाकला आहे. आता हा रथ इथेच धसणार आणि तुम्ही इथेच धसणार. तेव्हा इंद्रदेवांनी आकाशवाणीला विचारले, हे टाळण्याचा उपाय काय? तेव्हा आकाशवाणीने सांगितले, दान केलेल्या वस्तूच्या बदल्यात आता तुम्हाला समान मूल्याचे काहीतरी द्यावे लागेल. इंद्रदेवांनी जे काही केले ते त्यांनी मान्य केले. मग ते पुन्हा कर्णाकडे गेले, पण यावेळी ब्राह्मणाच्या वेशात नाही. तर त्यांना येताना पाहून कर्ण म्हणाला, देवराज, आदेश करा, अजून काय हवे आहे? इंद्रदेव लाज वाटून म्हणाले, हे उदार कर्णा, आता मी काही मागायला आलो नाही तर तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे.
कवच आणि कुंडले सोडून तुम्हाला जे हवे आहे ते मागा. कर्ण म्हणाला, देवराज, आजपर्यंत मी कधीही कोणाकडे काही मागितले नाही आणि मला काही नको आहे. दान कसं करायचं हेच कर्णाला कळतं, कसं घ्यायचं ते नाही. तेव्हा इंद्रदेव नम्रपणे म्हणाले, महाराज कर्ण, तुम्हाला काहीतरी मागावे लागेल, नाहीतर मी आणि माझा रथ येथून निघू शकणार नाही. तुम्ही काही मागितले तर ते माझ्यावर मोठे उपकार होईल. तुम्ही जे काही मागाल ते मी द्यायला तयार आहे. कर्ण म्हणाला, देवराज, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी मला फक्त दान कसे द्यायचे हे माहीत आहे, कसे घ्यावे हे नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही देणगी स्वीकारली नाही. तेव्हा असहाय्य इंद्रदेव म्हणाले, मी तुम्हाला वज्राच्या रूपाने ही शक्ती त्या बदल्यात देत आहे. तुम्ही ज्याच्यावर याचा वापर कराल तो टिकू शकणार नाही. जरी तुम्ही ते साक्षात काळावर चालवले तरी तुम्ही ते एकदाच वापरण्यास सक्षम असाल. कर्ण काही बोलायच्या आधीच देवराज वज्रशक्तीला तिथे ठेवून पळून गेले. कर्णाने बोलावूनही ते थांबले नाही. पुढे कर्णाला ती वज्रशक्ती स्वतःकडे ठेवण्यास भाग पडले. पण कर्णाने आपले कवच आणि कुंडले दान केल्याचे दुर्योधनाला कळताच दुर्योधनाला चक्करच आली. कारण हस्तिनापूरचे राज्य निसटले आहे असे त्याला वाटत होते. पण त्या बदल्यात वज्रशक्ती मिळाल्याचे ऐकून तो पुन्हा जागेवर आला. आता हा देखील कर्णाचा दोष मानता येणार नाही. ही त्याची मजबुरी होती. पण इथे त्याची चूक झाली की त्याने इंद्रदेवांकडे काहीही मागितले नाही. न मागणे ही चूक आहे. अहो, त्याने वज्रशक्तीचा तीनदा उपयोग करण्याची इच्छा व्यक्त केली असती तर थोडे चित्र वेगळेच असते. पण असो, हे होणे नव्हते, कारण हे असेच घडणार होते. ते विधिलिखित होते. तर आता बघूयात श्रीकृष्णांनी कर्णाचे अंतिम संस्कार स्वतःच्या हातावर का केले. कर्णाचे वडील सूर्य आणि आई कुंती होते, परंतु त्याचे पालनपोषण एका रथ चालकाने केले होते, म्हणून त्यांना सूतपुत्र म्हटले गेले आहे आणि त्यामुळे त्यांना तो हक्क मिळाला नाही. तर आज आपण महारथी कर्णाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. कर्णाला द्रौपदी आवडली होती आणि तिला आपली पत्नी बनवायची होती. द्रौपदी देखील कर्णावर खूप प्रभावित झाली होती आणि त्याचे चित्र पाहून तिने ठरवले होते की ती स्वयंवरात त्याच्या गळ्यात हार घालायची. पण तरीही तिने तसे केले नाही, कारण द्रौपदी आणि कर्ण दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. पण ते सूतपुत्र असल्यामुळे हे लग्न होऊ शकले नाही. नशिबाने त्यांना लग्न करू दिले नाही. परिणामी कर्ण पांडवांचा द्वेष करू लागला. द्रौपदीने कर्णाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला, कारण तिला तिच्या कुटुंबाचा सन्मान वाचवायचा होता. द्रौपदीच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर कर्णाने 2दा लग्न केले. हे तुम्हाला माहीत आहे का? कर्णाने कोणत्या परिस्थितीत कोणाशी लग्न केले ते बघूयात. कर्णाने 2दा लग्न केले होते. अविवाहित असताना कुंतीने कर्णाला जन्म दिला. समाजाचा कलंक टाळण्यासाठी त्यांनी कर्णाचा स्वीकार केला नाही. कर्णाचे पालनपोषण एका रथ चालकाने केले, म्हणून कर्ण सूतपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. कर्णाचे पालनपोषण केलेले त्याचे वडील अधिरथ यांना कर्णाचे लग्न करायचे होते. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्णाने वृषाली नावाच्या सूतपुत्रीशी विवाह केला. कर्णाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुप्रिया होते. महाभारताच्या कथेत सुप्रियाचा फारसा उल्लेख नाही. कर्णाला वृषाली आणि सुप्रियापासून 9 पुत्र झाले. वृषसेन, वृषकेतू, चित्रसेन, सत्यसेन, सुषेण, शत्रुंजय, द्विपद, प्रसेन आणि बनसेन.
महाभारताच्या युद्धात कर्णाचे सर्व पुत्र सहभागी झाले होते. त्यापैकी 8 जणांना वीरगती प्राप्त झाली होती. सात्यकीच्या हातून प्रसेन, शत्रुंजय, वृषसेन आणि द्विपद अर्जुनाच्या हातून, बाणसेन भीमच्या हातून, चित्रसेन, सत्यसेन आणि सुषेण नकुलच्या हातून मरण पावले. वृषकेतू हा एकुलता एक मुलगा जिवंत राहिला. कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वृषाली हिने त्याच्या चितेत सती गेली. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा पांडवांना कर्ण हा त्यांचा ज्येष्ठ भ्राता असल्याचे कळले, तेव्हा त्यांनी इंद्रप्रस्थचे सिंहासन कर्णाचा जिवंत मुलगा वृषकेतू याच्या हाती दिले. वृषकेतूने अर्जुनाच्या संरक्षणाखाली अनेक युद्धेही केली. श्रीकृष्णांनी कर्णाचा अंतिम संस्कार स्वतःच्या हातावर का केला? कर्ण मृत्यूशय्येवर असताना त्याच्या परोपकाराची परीक्षा घेण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे आले. कर्णाने श्रीकृष्णाला सांगितले की त्याच्याकडे देण्यासारखे काही नाही. अशा स्थितीत श्रीकृष्णांनी त्याच्याकडे सोन्याचा दात मागितला. कर्णाने जवळ पडलेला दगड उचलला आणि त्याचा दात तोडून श्रीकृष्णाला दिला. कर्णाने पुन्हा एकदा आपला दानशूर स्वभाव सिद्ध केला, ज्याने श्रीकृष्णाला खूप प्रभावित केले. श्रीकृष्णांनी कर्णाला सांगितले की तो त्यांच्याकडून कोणतेही वरदान मागू शकतो. कर्णाने श्रीकृष्णाला सांगितले की तो एका गरीब सुताचा मुलगा असल्यामुळे त्याची खूप फसवणूक झाली आहे. पुढच्या वेळी जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीवर येतील तेव्हा त्यांनी मागासवर्गीय लोकांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासह कर्णाने आणखी 2 वरदान मागितले. दुसरे वरदान म्हणून कर्णाने पुढच्या जन्मी श्रीकृष्णाला आपल्या राज्यात जन्म घ्यावा आणि तिसऱ्या वरदानात श्रीकृष्णाला विचारले की आपले अंतिम संस्कार पाप नसलेल्या ठिकाणी व्हावे. संपूर्ण पृथ्वीवर असे कोणतेही स्थान नसल्यामुळे श्रीकृष्णांनी कर्णाचे अंतिम संस्कार स्वतःच्या हातावर केले. अशा रीतीने दानशूर कर्णाला त्याच्या मृत्यूनंतर वैकुंठ धाम प्राप्त झाले. तर मित्रांनो, ह्या कथेतून हेच समजते की खरंच कर्ण किती दानशूर होता की त्याने मरता मरतासुद्धा दान केले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच कळवा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.